मी तुला चांगलं सांभाळतोय म्हणून ही तुझ्या आईला बहिणीला आणि तुझ्या घरच्यांना बघवत नव्हतं, म्हणून त्यांना वाटायचं ह्याला दमात ठेवलं पाहिजे, मुठीत ठेवलं पाहिजे, ह्यानी पाहिजे तसं आपलं ऐकलं पाहिजे. ह्यासाठी तुझी आई मला म्हणायची की ह्याला एकदा तायडीच्या नवऱ्यासारखं म्हणजे त्या बाहुड्यासारखं ह्याला एकदा हाणलं पाहिजे, त्याशिवाय जमायचं नाही. मग ह्याच्या बायकोला चिकटणार नाही, सारखं सारखं बायकोचा लाड करणार नाही, तिला मजात सांभाळणार नाही, हे असं वाटायचं तुझ्या आईला. म्हणून दात खाऊन मला बोलायची तुझ्यासोबत. आणि ह्या रेकॉर्डिंग मध्ये हे सगळं ऐकायला आहे की तिचा माझ्यावर किती राग होता, तुझ्या आईचा. हे सगळं या रेकॉर्डिंग मध्ये तुझ्या आईचा माझ्यावर किती राग होता, किती माझ्यावर दात खायची. कारण फक्त एकच, मी तुला लाडात सांभाळतोय, चांगलं सांभाळतोय, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुझी काळजी घ्यायचं. म्हणून त्यांना वाटायचं ह्यानी असं नाही वागलं पाहिजे, ह्याला दमात ठेवलं पाहिजे, ह्याला मुठीत ठेवलं पाहिजे. रोहिणीने ह्याला महागारी बोललं पाहिजे, जशी भागवतला मोनाली महागारी बोलती तसं महागारी बोलत जा. कशी वागती ती, कशी उलट बोलती तसं तू बोलत जा. ती कशी नाचविती भागवतला तशी नाचवीत जा, असं तुझी आई तुला पटवून देते. ती ह्या रेकॉर्डिंग मध्ये सगळं तुला ऐकायला भेटेल. त्यावेळेस माझा तुला कसलाच काय त्रास नव्हता, आपली कसलीच भांडणं नव्हती. फक्त मी तुला चांगलं सांभाळतोय, तुला सारखं चिकटून राहतोय, सारखं मी बायको बायको करतोय, हे त्यांना सहन होत नसायचं. मी तुझ्यासोबत जे चांगलं वागायचो ना, हे त्यांना अजिबात बघवत नसायचं. त्यामुळे तुझी आई अशी माझ्यावर दात खायची, तुझी कायम माणसं माझ्या दात खात होती. म्हणजे तुझ्या आईचं म्हणणं काय होतं की मोनाली कशी भागवतला दमात ठेवती, मुठीत ठेवती, अशी तालावनाची ती, तस रोहिणी बाप्पूला कस काय दमात ठेवीना, कस काय तालावनाची ना, कशी मुठीत ठेवीना, तिला कस काय नाचवाय जमाना. तावडीच्या नवऱ्यासारखं त्याला एखाद्या वेळेस तावडी सापडू ती ग, तावडीच्या नवऱ्यासारखं नाही त्याला मारले तर तिथून पुढं. हा तू समजूच नको म्हणा, तुझी चांगली नीट जिरवते, कसं जिरवायचे ती खतासाठी सापड म्हणा. तू बघ कशी करते त्याला, काय करते ते. काय नाही, उठले आता, आत्ताच उठले. मोयना कुठे? तिकडे झोपली. सवड झाली काय तुला फोन लावायची? बॅलन्स नव्हता माझ्यात. इतका दिवस त्यांनी आज बॅलन्स टाकला मोबाईल मध्ये. का म्हणलं आज सवड झाली, आई बाप मेलत ना. हॅलो, मिले असते तर फोन नसता लावला मी. हा मिले असते तर फोन नसता लावला म्हणलं. मग आता आज 10 दिवसात तुला आज सवड झाली काय? त्यांनी बॅलन्स पण नव्हता टाकला, मग आमच्याकडे पैसे पण नव्हते. माहिती ना तुला पैसे नाहीत म्हणून. असं होय. मग काय दीदी कोण आहे तुझी? बहीण नाही काय? तुझ्या मोबाईलवर फोन नाही काय? तिला विचारलं का मम्मी फोन करेना, बोला ना, काय होईना? तू तरी केला का मला फोन? ना नाही तर मला ना माझ्या मोबाईलवर फोन करायचे, तिच्या करायचे, माझ्या करायचे. केला का त्यांनी? तुला करायचं का? म्हणजे मी जन्म देऊन महिना वागून तू मला उलटली का नाही? काय केलं तुला? तू आज नाही, तुझं लग्न झालं म्हणून तू आज झाली का? माझ्या आई बापाने एवढं जन्म देऊन एवढं करून घराचा उन्हाळ करून तुम्ही आता रंग दाखवायला लागला काय म्हणायचं? अशी बोलली असती त्यांचं काय राहिलं? फिरवून बोलली असती का? ती बोलली असती का सांग तू? नाही नाही बोलली असती का ती? दोघे बोलल्या असत्या, त्यांची ताकद झाली असती का काही बोलायची? झाली असती सांग तू? त्यांनी त्यांचा रंग दाखवला का नाही? त्यांनी जन्म दिलाय का? नाही दिलाय का त्यांनी जन्म? आज आता तुझी बायको झाली म्हणून त्याचा लईच हक्क झाला का? म्हणलं दीदी कशी बोलते, कशी आहे ही करते, कशी करी ती, मग तिला बघून तरी मी करा ना. आपलं बहीण नाही का? आपल्या रस्ता नाही का? पाठी पाय देऊन आले का नाही? कशी करते ते भागवतल्या, कशी बोलते, बोलून देते का? आई पटून हे केलं तर तू कुशाला ऐकून घेते, तू आई हे करून घेते. काय म्हणणार म्हणजे परत? काय नाही. त्याचं तिथून तावडीच्या नवऱ्यासारखं त्याला एखाद्या वेळेस तावडी सापडू ती ग, तावडीच्या नवऱ्यासारखं नाही त्याला मारले तर तिथून पुढं. तू समजूच नको म्हणा, तुझी चांगली नीट जिरवते, कसं जिरवायचे ती खतासाठी सापड म्हणा. तू बघ कशी करते त्याला. त्याशी तरी बोलून आली आणि तुला तिला बी दाखवते काय हिसका करायला दाखवायचं आहे दाखवते.
कुत्र्याच्या पोटच्यांनी सांगितलं ना एवढी मावळण असून पाटवाडीची एकदा म्हणायची एकदा मुरकटवाडीची हा एवढी चोराची यांची आवलाद आहे का नाही? हॅलो हा बोल ना. मग तेच म्हणलं यांची चोरा आवलाद आहे का नाही? एवढा शेजाराला त्यांची मावळण असून त्यांच्या मावळणीला सांगितलं नाही, त्यांची चोरी होते का नव्हती म्हणून ते सांगितलं नाही. आताशी त्यांचा हात बाजून निघल्यामुळे आताशी व्हायला लागल्यात काय? हा मग तीच आरसा घेतच ना तुझा पण. तुला तर माहिती बाप मग कसा करा एकदा येडशिरा त्यातला की येडशिरा असतो. माहिती त्यांना म्हणा ना हेच करू नको म्हणा एवढं खाईन म्हणून तेवढं गुण म्हणा तुम्हाला सुट्टी देणार नाही म्हणाव काय. माझं थोडं तरी ऐकलं तिथे तो काय हा काय तिकडं चल म्हणलं तरी आली नाही. हा लग्नाला जाऊ नको म्हणलं तरी आली तू. माझं ऐकलं थोडं तरी तो. मी काय करू म्हणजे काय तुला फोन नाही का बोलायला? हा दीदीला चवीला कशी आडवी बोलती तू? हा काय हो हॅलो तू दीदीला चवीला कसं काय आडवी बोलती? त्यांना आडवी बोलायला जमत नाही का तुला? नाही ना मुलीला मी कधी खंडी तुला माहिती नाही एकदा मी डोक्यात बसले मग तुला पिंडिया पडते का? तुला पिंडिया पडते का ना देणार नाही म्हणून? नाही हॅलो तसं नाही. मग मी सांगतो कसं करीत जा फक्त आमचं ऐकते म्हणून ती डोक्यावर बसवायला लागली तर ती काय करते ती बापूला पहिलं काय म्हणायचं ती बहीण आधी का तू आधी म्हणायचं काय म्हणते? हॅलो काय म्हणते तू मला सांग आधी. म्हणते तशी तुम्ही म्हणताय तसं. बहीण आधी का तू आधी म्हणायची मला तशी म्हणली असती तर तुला पण चांगलं असतं का?